मी रविकांत रमेश रेपडे, ग्रामपंचायत अधिकारी डोंगरगाव. मी इथे जुलै 2025 ला रुजू झालेलो आहोत. सर, मला हे सांगा, जेव्हापासून प्रशासक बसलेला आहे, प्रशासकाला बहुतेक माहीत असेल किंवा माहीत आहे ग्रामपंचायत किती निधी आला, कशा प्रकारे विकास कामे झालेली आहेत. प्रशासक आता 11/2 पासून सुरू झालं प्रशासक, आणि या अगोदर प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचे पंचायत विस्तार अधिकारी राहत होते आणि ते कार्यभार सांभाळत होते. परंतु उच्च न्यायालयाचे आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार या गावचे सन्माननीय सरपंच आहेत, त्यांना विद्यमान सरपंच होते, त्यांना प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे झालेली आहे. प्रशासक म्हणून आता प्रशासक म्हणून साधारणतः 1च महिना झाला. सगळे रुटीनचेच काम होते. कशा प्रकारची निधी आलेली आहे आणि त्या निधी अनुसार काय काय कामे ग्रामपंचायत तर्फे झालेली आहे. जनसुविधा नागरी सुविधा अंतर्गत इथे 3 गावं आहेत. 3 गावामध्ये स्मशानभूमीचं सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत आपला मौजा खसरमारी इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे. मौजा डोंगरगाव इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे. हे सर्व कामं 25-26 आहेत आणि रन आता सुरू झालेले आहे. स्मार्ट ग्रामपंचायत संबंधित काय सांगा. स्मार्ट ग्रामपंचायती संदर्भामध्ये ग्रामपंचायतची लेखेजोखे ऑनलाईन करणे, सर्व सभा ऑनलाईन घेणे, या प्रकारामध्ये ही ग्रामपंचायत कार्यरत आहे. अग्रेसर आता जवळपास ग्रामपंचायतमध्ये आहे, लाभार्थींना कोणकोणत्या योजनेचा लाभ आपण ग्रामपंचायतकडून मिळून दिलेला आहे. जेव्हापासून प्रशासक लागू झालेला आहे त्या संबंधित प्रशासकाच्या नियुक्तीबद्दलचं माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अंतिम सुनावणी ही 4 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु या प्रशासक कालावधीमध्ये ज्या काही गाईडलाईन्स राज्य शासनापासून येणार होत्या, सन्माननीय उपसरपंच व कार्यकारी समिती, त्या अजूनपर्यंत ग्रामपंचायतीला अप्राप्त झालेल्या नाही, कारण की सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे झालेलं नाही. आणि तसेच या कालावधीमध्ये ज्या काही मौखिक सूचना आहे किंवा लेखित सूचना आहे, यामध्ये सन्माननीय प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी असे कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही. जे रुटीनचे जे कामं आहेत ते सध्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत आपल्याला जेव्हा आपण आपलं प्रशासक नेमून झालं, काय आढावा देण्यात आला, कशा प्रकारे देण्यात आला, काय सांगा. अजूनपर्यंत कुठलीही सभा झाली नाही. अशा प्रकारचे कुठलेही शासन निर्णयाप्रमाणे अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाही. फक्त एवढंच आहे की प्रशासक म्हणून सन्मान विद्यमान जे सरपंच होते त्यांची नियुक्ती या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली. परंतु प्रशासकीय काळामध्ये कशा प्रकारचे कार्यकाल राहील, प्रशासन कसं चालवायचं, या पद्धतीच्या कुठल्याही गाईडलाईन्स अद्यापर्यंत अप्राप्त आहे. कोणत्याही प्रकारचे काय निधी आला, नाही, निधी आलाच नाही. आता प्रशासक 1च महिना झाला, 1 महिना 10 दिवसच झाले प्रशासक लागून. परंतु या प्रशासक कालावधीमध्ये कुठल्या पद्धती कार्यपद्धती राहील, कारण की आता आजपर्यंत असं होतं की प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती राहत होती. प्रशासक काळात आता 1 महिना काही दिवस झालेले आहेत. प्रशासक काळामध्ये आता फक्त 11 फरवरी पासून प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर जे नियमित जे कामं आहेत सध्या, आता काही लाभार्थ्याचे आहेत, आता काही प्रस्ताव किंवा कुठले पाठवण्याचे, आता काही राज्य शासनाकडे किंवा जिल्हा परिषदेचे कुठल्याच प्रकारचे आदेश नाहीत आहे. जे नियमित कामं आहेत ते सुरू आहेत. आणि घरकुल लाभार्थी वगैरे जे आहे, आपण घरकुलाची पंतप्रधान आवास योजना आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा याचा आहे, NMRDचा टप्पा आहे. यामध्ये 2,50,000 जे संबंधित लाभार्थ्यांना मिळणार होते, त्यामध्ये डोंगरगाव गाव त्यांच्या पोर्टलमध्ये NMRDचा अजून समाविष्ट न झाल्यामुळे ते लोक लाभापासून वंचित आहेत. नाही, ते NMRD इकडे आहे. परंतु पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना, याच्यामधून जे सगळे प्रस्ताव व्यवस्थित सुरू आहे, त्यांच्या निवड अगोदरच झालेले होते.
आता नव्यानं आम्हाला एप्रिलमध्ये त्या लोकांची लाभार्थीची निवड करायची, तोपर्यंत राज्य शासनाकडनं ज्या काही गाईडलाईन्स येतील ते आम्ही फॉलो करू. वसुंधरा योजनेअंतर्गत कशा प्रकारे कामं राबवली आहेत? वसुंधरामध्ये याच्यामध्ये आता आमच्या गावामध्ये जे काही रुटीनचे जे नियमित जे गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या, कारण की वसुंधरामध्ये असे काही नाविन्यपूर्ण काही प्रयोग करायचे होते. एक तर या गावामध्ये असं काही खूप शेत्या वगैरे नाहीये, कारण की डोंगरगाव म्हटलं तर इथे पूर्ण हेच आहे, दुटी झाला खतरनाक खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी नाही आहे, त्याच्यामुळे इथे मनरेगा सारख्या योजना राबवताना आम्हाला अडचण होते. आणि दुसरी गोष्ट आता मेट्रोचं काम चालू असल्यामुळे बऱ्याचशा योजना किंवा गावाचं थोडंसं विद्रुपीकरण झालेलं आहे, जोपर्यंत मेट्रो कम्प्लीट स्टेशन पूर्ण होत नाही, काम कम्प्लीट होतं तोपर्यंत नवीन काही नाविन्यपूर्ण आम्हाला काही घेता येत नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत कशा प्रकारे महिलांसाठी म्हणजे कामं झालेली आहेत आणि कुठपर्यंत त्यांना ते लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचतो? लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे राज्य शासनाकडनं आम्हाला माहित्या द्यायच्या होत्या, अंगणवाडी सेविका वगैरे याच्यामध्ये त्या परस्पर गेलेल्या आहेत. त्याबद्दलचे काही कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायतीपर्यंत अजूनपर्यंत काही तक्रारी आल्या नाही की त्यांना काही अनुदान मिळालं किंवा नाही मिळालं, याबद्दलचं कुठल्या प्रकारचा आजपर्यंत आलेलं नाही. माझ्या कार्यकाळात लागेल. महिला सशक्तीकरणासाठी आपण काय उपाय योजना? महिला सशक्तीकरणाकरता या गावामध्ये कौशल्य विकास केंद्र म्हणून बाजूच्या बिल्डिंग मध्ये आहे, त्यामध्ये सर्व महिलांना आपण तिथे रोजगार उपलब्ध करून देतो. म्हणजे आपण नाहीये, एक सेवाभावी संस्था आहे, तो हे सगळं राबवत आहे प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये महिलांना सशक्तीकरणाकरता तिथे शिलाई मशीन्स आहे, कपडे कसे शिवल्या जाते, त्यानंतर विद्यार्थिनींना कम्प्युटरचं ट्रेनिंग दिल्या जाते, ते त्यांच्या अभ्यासिका निर्माण केलेल्या आहे. महिला बचत गट यांच्यासाठी आपण काय आपली उपाय योजना? महिला बचत गट या गावातले सगळे तिथेच काम करत आहे, म्हणजे त्यांना रेग्युलर रोजगार उपलब्ध होत आहे. आणि खूप साऱ्या महिला कमीत कमी किती साधारणतः 40-50 महिला एका याच्यामध्ये असतात, म्हणजे कंटिन्यू दिवसभर चालू आहे. आपल्या ग्रामपंचायत राहणाऱ्या गोरगावच्या लोकांना जनतेला आणि ग्रामपंचायतमधून महिलांना लहान मुलांना युवकांना काय एक आपला संदेश राहणार आहे? महिलांनी आपल्या बळावर सशक्त व्हाव्या आणि आम्ही त्यांच्यापर्यंत वेळोवेळी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडून येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. तसेच गावातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही अभ्यासिका चालू केलेल्या आहेत. त्यांना काही जर स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांना स्पर्धा परीक्षेकरता आम्ही पुस्तके उपलब्ध करून देऊ, ती ग्रामपंचायतीकडनं उपलब्ध करू पुस्तकं वगैरे. एवढा मोठा डोंगरगाव ग्रामपंचायत आहे पण खेळाचं मैदान नाही. इथे या गावामध्ये हनुमान नगर येथे फॉरेस्टच्या जागेमध्ये 5 एकर जागेमध्ये आम्ही खेळाचे मैदानाकरता प्रस्तावित करीत आहोत. परंतु सदरची जागा ही वन विभागाची असल्यामुळे त्याच्या काही कायदेशीर काही बाबी आहेत, त्यातनं त्या सगळ्या संपूर्ण क्लिअर झाल्या तर आम्ही नक्कीच त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्रामसभेमध्ये अनेकदा चर्चा झालेल्या आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री तथा या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे वेळोवेळी आम्ही पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे.